हॅलो फ्रेंड्स, मी रमेश शिंगाडे पुन्हा एकदा आपल्या कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केलेली आहे समस्या तुमची समाधान आमचं, या सिरीजचा आज आपण पुढचा भाग बघणार आहोत। बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये आम्हाला सजेस्ट केलं होतं की मेमरी कशी वाढवायची किंवा स्मरणशक्ती कशी वाढवायची आणि एग्जाममध्ये त्याचा वापर कसा करायचा। तर आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत। जेव्हा परीक्षेमध्ये समोर एखादा प्रश्न येतो तर तुम्ही जेव्हा प्रश्न वाचता आणि ऑप्शन्स वाचता तर आपल्याला बाकी सगळं आठवत असतं, त्या उत्तराच्या आजूबाजूचं सगळं आठवत असतं। कुठल्या बुकमधून ते वाचलं होतं, कुठल्या पेजवर होतं, पेजच्या कुठल्या भागामध्ये तो प्रश्न किंवा ती माहिती आपण वाचली होती, ते वाचताना आपण कोणाकडे बघत होतो चोरून, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला आठवत असतात। आणि एकच गोष्ट आपल्याला आठवत नसते, ती म्हणजे एक्झॅक्ट उत्तर। ठीक आहे, सो प्रत्येकाने हा अनुभव कधी ना कधी घेतला असेलच। तर याचं एकच कारण आहे की ते म्हणजे आपली मेमरी कधी कधी आपल्याला साथ देत नाही आणि ऐनवेळी आपली मेमरी आपल्याला दगा देते, जसं की पाकिस्तानची बॅटिंग त्यांना देत असते। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मानवी ब्रेन जो आहे, ह्यूमन ब्रेन जो आहे, साधारण 25 लाख GB गिगाबाइट्स एवढी प्रचंड मोठी पॉवर कॅपॅसिटी किंवा स्टोरेज कॅपॅसिटी आपल्या ब्रेनची असते। पण आपण त्यातली किती वापरतो? 1% सुद्धा नाही। 1% सोडा मित्रांनो, 0.1% सुद्धा आपण आपल्या ब्रेनचा किंवा त्या स्टोरेज कॅपॅसिटीचा वापर करत नाही। आणि यामुळेच आपल्याला काय होत असतं तर कधी कधी आपल्याला कन्फ्युजन होतं किंवा गोष्टी आपल्याला आठवत नाहीत। मित्रांनो, एक लक्षात घ्या की कधी तुम्ही हे आठवलंय का की जेव्हा कधी तुम्ही एन्जॉय केलेले मोमेंट्स असतील, ते जे मोमेंट्स आहेत किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला 10, 15, 20 वर्षानंतर सुद्धा जशाच्या तशा आठवतात। पण हेच अभ्यासाच्या बाबतीत मात्र होत नाही। सिंपल रिझन आहे मित्रांनो की आपल्याला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो। सो ही सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कुठलीही गोष्ट जर तुम्हाला मेमराईज करायची असेल किंवा लक्षात ठेवायची असेल तर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जसं की तुमच्या जे काही मित्र असतील, तुम्ही कधी कुठल्या मूवीला गेला होता, त्या मूवीमध्ये कुठला जोक झाला होता, हे आपल्याला आजही आठवतं। तर एक्झॅक्टली सेम इंटरेस्ट घेऊन जर आपण अभ्यास केला, जर आपण आपला अभ्यास एन्जॉय करू शकलो तर नक्कीच आपण जास्तीत जास्त लक्षात ठेवू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की आपण आधी ब्रेनचं फंक्शनिंग समजून घेणं महत्त्वाचं आहे। आता आपली जी मेमरी असते किंवा स्मरणशक्ती असते ती 3 टप्प्यांमध्ये काम करते। पहिला टप्पा मित्रांनो असतो तो म्हणजे तुम्ही मेमरीला इनपुट देता किंवा तुम्ही ब्रेनमध्ये तुमच्या एखादी गोष्ट स्टोरेज करण्यासाठी पाठवता। दुसरा टप्पा असतो ती स्टोरेज किंवा ज्याला आपण साठवणं म्हणतो, ब्रेनमध्ये ती माहिती तुम्ही साठवून ठेवता। आणि तिसरा टप्पा, ती माहिती तुम्ही पुन्हा एकदा साठवलेली बाहेर काढता। या सगळ्या तिन्ही टप्प्यांवर जर आपलं काम व्यवस्थित झालं तर आपली मेमरी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करू शकते। आता यातला पहिला टप्पा जो आहे इनपुट ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 गोष्टी करायच्यात। कुठलीही गोष्ट वाचताना किंवा अभ्यास करताना तुम्ही पूर्णपणे फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशननी करणं आवश्यक आहे। बऱ्याचदा असं होतं की आपल्या समोर पुस्तक असतं पण आपल्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू असतं। कोणाचे दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचे विचार असतात किंवा काल काय खाल्लं, आज काय खायला पाहिजे, किंवा कुठला मूवी चांगला आलेला आहे थिएटरमध्ये, किंवा यांनी मला असं बोलला मग मी त्याला काय रिप्लाय द्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात आणि आपण फक्त वाचण्याची ॲक्टिंग करत असतो। मित्रांनो, जर आपण कॉन्सन्ट्रेशननी वाचलंच नाही तर आपल्याला आठवणार कुठून आहे? ठीक आहे, सो सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला वाचताना पूर्ण फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशननी ती गोष्ट करणं आवश्यक आहे। त्यासाठी एक महत्त्वाची टेक्निक आपल्याला वापरता येते, ती म्हणजे पोमोडोरो टेक्निक। आणि त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सो या पोमोडोरो टेक्निकचा वापर करून आपण नक्कीच कुठलाही अभ्यास जो असेल तो पूर्ण फोकसने किंवा एकाग्रपणे करू शकतो। मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट एकाग्रतेने करता तेव्हा आपोआप ती गोष्ट जास्त काळ तुमच्या लक्षात राहते। त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे स्टोरेजचा। स्टोरेज म्हणजे ज्याला आपण साठवणं म्हणतो। कुठलीही गोष्ट जर साठवली, साधी गोष्ट आहे मित्रांनो, जर आपण जेव्हा धान्य साठवतो तेव्हा जर वारंवार ते धान्य बाहेर काढून त्याला हवा दिली नाही मोकळी तर ते धान्य थोड्या दिवसांनी कुजून जातं। त्याचप्रमाणे जी गोष्ट तुम्ही एकदा वाचलेली आहे तीच गोष्ट जर तुम्ही परत एकदा काही दिवसानंतर रिपीट वाचली नाही तर ऑब्व्हियसली तुमचं काय होणार आहे, तुम्ही विसरून जाणार आहात। त्यामुळे रिव्हिजन किंवा रिहर्सल ज्याला आपण म्हणतो, हा फार महत्त्वाचा टप्पा आहे आपल्याला एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी। तुम्ही सिंपल
गोष्ट आहे, तुम्ही एखादी गोष्ट जेवढ्या जास्त वेळा रिवाईज कराल किंवा रिपीट कराल तेवढी ती तुम्हाला इझिली लक्षात राहील. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे एक्झाममध्ये आठवणं किंवा एक्झामच्या दिवशी जे आपण वाचलेलं आहे ते आठवणं. याच्यासाठी एक सिम्पल टेक्निक करायचे, काही करायचं नाही आहे. एक्झामच्या आदल्या दिवशी शांतपणे झोपून जा. कमीत कमी 8 ते 10 तास निवांत झोप घ्या. खड्ड्यात गेली एक्झाम असं स्वतःला सांगा आणि आदल्या रात्री मात्र एकदम शांत झोपा. दुसऱ्या दिवशी नक्कीच चमत्कार होईल. तुम्ही जे जे काही वाचलं होतं ते नक्कीच तुम्हाला आठवेल. या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो की जे काही कराल ते फोकसनी करा, एकाग्रपणे करा. दुसरी गोष्ट वारंवार रिपिटेशन किंवा रिव्हिजन करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार असाल त्याच्या आदल्या दिवशी किंवा ॲटलिस्ट आधीचे 8 ते 10 दिवस शांतपणे पॅनिक न होता शांत झोप घ्या, निवांत झोप घ्या. तुमचं ब्रेन नक्कीच मिरॅकल करेल. या झाल्या काही थिओरिटिकल गोष्टी. आता आपण वळूयात प्रॅक्टिकल गोष्टींकडे किंवा प्रॅक्टिकल टिप्सकडे की ज्या वापरल्यामुळे नक्कीच आपल्या ब्रेनला किंवा आपल्या मेमरीला खूप जास्त तरतरी येते. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रक्चर्ड मेमरी. मित्रांनो, सिंपल एक साधं उदाहरण सांगतो की जर आपल्याला घराच्या कपाटाच्या लॉकरमधून जर काही काढायचं असेल, एखादा दागिना आपल्याला बाहेर काढायचा असेल तर आपण कसं करतो, पहिल्यांदा आपण घरात ज्या रूममध्ये तो लॉकर आहे किंवा ते कपाट आहे तिथे जातो. तर पहिल्यांदा आपण त्या रूमचा दरवाजा उघडतो, त्याच्यानंतर आपण कपाटाचा दरवाजा उघडतो, त्याच्यानंतर आपण लॉकरचा दरवाजा उघडतो आणि त्यानंतर आपण जो काही दागिना काढायचा आहे तो काढतो. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप किंवा टप्प्याटप्प्याने आपण एखादी गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करतो. तेच जर आपण मेमरीला लागू केलं, म्हणजे जर मी सिंपल वाक्यात शब्दात सांगतो, जर मी तुम्हाला विचारलं की पार्लमेंटबद्दल एखादी गोष्ट मला सांगा, तुम्ही अचानक डायरेक्ट जर पार्लमेंटवर उडी मारली तर तुम्हाला ते आठवणं अवघड होऊन जातं. पण हेच तुम्ही जर आठवलं की पार्लमेंट कुठल्या पुस्तकात आहे, लक्ष्मीकांतमध्ये आहे, लक्ष्मीकांतमध्ये कुठला चॅप्टर नंबर 22, त्याच्यानंतर त्या चॅप्टरमध्ये घुसायचं, त्या चॅप्टरमध्ये स्पेसिफिकली कुठली गोष्ट विचारलेली आहे ती तुम्ही सांगू शकता. म्हणजे आठवताना आपल्याला डायरेक्ट त्या गोष्टीवर उडी मारायची नाही आहे, तर आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जायचं आहे. हे लक्षात घ्या. ही जी टेक्निक वापरली तर नक्कीच तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची ट्रिक सांगतो मित्रांनो, पेपरमध्ये जाताना गोड काहीतरी खाऊन जा किंवा पेपरमध्ये बसल्यानंतर तुम्ही चॉकलेट किंवा कॅडबरी खा. एग्जाम के टाइम में कुछ मीठा होना चाहिए. सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, गुड लकसाठी नाही सांगत आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोड गोष्ट खाता किंवा स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही चॉकलेट्स खाता तेव्हा तुमच्या ब्रेनला जो ग्लुकोजचा सप्लाय होत असतो तो वाढतो आणि त्याचा फायदा तुमच्या मेमरीवर होत असतो. सो ही सेकंड थिंग. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, मेडिटेशन करा. खूप जास्त फायदा होतो. हार्डली तुम्हाला दिवसातले 8 ते 10 मिनटं लागतात. 10 मिनटं जर तुम्ही शांतपणे बसून काहीही करायचं नसतं. मित्रांनो, माझं सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मेडिटेशन, कारण मी एक आळशी माणूस आहे आणि त्याच्यामध्ये मला मेडिटेशन यासाठी आवडतं की त्याच्यात लिटरली काही करायची गरज नसते. जस्ट डोळे बंद करा आणि बसून राहा. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त बेनिफिट होतो. शक्य असतील तेवढे परीक्षेच्या काळामध्ये फ्रूट्स खा. फ्रूट्स खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात त्यांची क्वांटिटी खूप जास्त वाढते आणि त्यामुळे फ्रूट्स जेवढे तुम्ही खाणार तेवढी तुमची मेमरी शार्प राहणार. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं टेन्शन घेऊ नका. एकदम रिलॅक्स पेपरमध्ये जा. तुम्ही जे काही केलेलं आहे तुमच्यावर, स्वतःवर, तुमच्या कष्टांवर विश्वास ठेवा. एकदम शांतपणे पेपरला जा, रिलॅक्समध्ये बसा. पेपरच्या आधी 2 मिनटं डीप ब्रिदिंग ज्याला आपण म्हणतो ते करा. नक्कीच तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ओके मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण फक्त एखादी गोष्ट मोनोटोनसली किंवा एकसुरी पद्धतीने करत राहतो. म्हणजे जर पुस्तक वाचत असू तर दिवसभर तेच पुस्तक वाचत राहतो आणि यामुळे कुठेतरी आपला ब्रेन थकतो आणि आपल्याला गोष्टी लक्षात राहणं अवघड होऊन जातं. सेम गोष्ट मित्रांनो आपल्याला करायची आहे की बऱ्याचदा आपल्याला अभ्यासाच्या ज्या इनोव्हेटिव्ह टेक्निक्स आहेत त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. उदाहरणार्थ एखादी गोष्ट फक्त वाचल्यामुळे जेवढी ती लक्षात राहते त्यापेक्षा जास्त जर त्या गोष्टीचा व्हिडिओ बघितला किंवा त्या गोष्टीबद्दल कोणाशी तरी चर्चा केली तर नक्कीच ती जास्त लक्षात राहते. सो आपल्याला काय करायचं आहे तर वेगवेगळ्या ज्या इनोव्हेटिव्ह मेथड्स आहेत अभ्यासाच्या त्या वापरायच्या आहेत. उदाहरणार्थ ऑब्व्हियसली वाचन, त्याच्यानंतर आपण एखादी गोष्ट लिहून काढली तर ती जास्त लक्षात राहते. सो ट्राय टू राईट इट डाऊन. जर तुम्हाला एखादी गोष्ट आठवत नसेल, 2-3 वेळा वाचून सुद्धा आठवत नसेल तर ती पेपरवर लिहून काढा.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गोष्टीचं किंवा ते जे टॉपिक आहे त्याचं तुम्ही एखादं लेक्चर बघा किंवा ॲनिमेशन बघा. नक्कीच तुम्हाला खूप जास्त लक्षात राहतं, कारण ऑडिओ व्हिज्युअल्स जेव्हा आपण बघतो तेव्हा ते आपल्या ब्रेनवर जास्त काळ त्याचा इम्पॅक्ट राहतो. त्याच्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्याविषयी चर्चा करा. ग्रुप डिस्कशन किंवा डिबेट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने तुम्ही चर्चा करू शकता. आणि पाचवी गोष्ट म्हणजे ज्याला आपण चिंतन आणि मनन असं म्हणतो. मनन म्हणजे काय, बेसिकली पुस्तकाचं एखादं पान वाचलं, ते पुस्तक बंद करा, डोळे बंद करा आणि प्रयत्न करा की तुम्ही जे काही आता वाचलेलं आहे त्याचं तुम्हाला किती आठवतं आहे. जर तुम्हाला ते व्यवस्थित आठवत असेल, वेल अँड गुड. जर आठवत नसेल याचा अर्थ आपला फोकस कुठेतरी कमी आहे. पुन्हा एकदा ते पान वाचा, परत सेम गोष्ट रिपीट करा. सुरुवातीला याला थोडासा जास्त कष्ट घ्यावे लागतील, पण एकदा जर ही सवय तुम्हाला लागली तर नक्कीच तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. सो ह्या ज्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्यांचा वापर करा. आणखी एक महत्त्वाची टेक्निक म्हणजे माइंड मॅप टेक्निक. माइंड मॅपच्या स्वरूपात वेगवेगळ्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमची मेमरी तुम्हाला जास्त प्रोत्साहन देईल.